वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे पूनम. तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहेत ते तुम्ही बघणारच आहात. आता आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला, ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तर आता आम्ही सगळे चाललो, घरातलं सगळे आटपाट केलेली आहे, किचन वगैरे सगळं पॅकबिक करून टाकलं आहे, कारण आम्ही थोडे दिवस नाही आहोत. मस्त असं सगळं आटपून घेतलेलं आहे. तर आता आम्ही निघत आहे. सगळ्या गाड्या वगैरे भरून झाल्या, सामान वगैरे भरलेलं आहे. तर आता आम्ही निघतो आहे. फायनली निघालो. गाड्या फुल पॅक करून घेतलेल्या आहे, बघू शकता. इथे आरव आहे, शुभ्रा आहे आणि तिथे ती श्रद्धा उभी आहे. निघालो आता आम्ही, फायनली निघालो. मस्त आता फुल एन्जॉयमेंट. In 1 kilometer, keep right. पहिलाच हॉल्ट घेतलेला आहे नाश्ता करायला. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. पूर्ण फॉग आहे. हाय, त्याला थंडी किती वाजले, हसत पण एक चुडी द्यायचे आणि तो बाबा. आता आम्ही नाश्ता करायला बसलो. तर काकी आलेली आहे, स्वेटर ती स्वेटर घालणार. नाही बुवा झाला रिदू, रस्त्यात एक पण नाही हॉटेल. आम्ही 15 मिनिटं झाले वेटिंगवर आहोत. भारी व्ह्यू आहे. गणपतीपुळेच्या इथला आम्ही इथं आलोय. मस्त असा एकदम भारी हे आहे घर. अरे दो फोटो काढतो बघ. फायनली आम्ही निघालो आता गणपतीपुळेचं दर्शन करायला. आता निघालो आम्ही. कुठे चाललास तू? माझ्याकडे काटे लागतात ना. एंट्री केली होती.
मला वाटतं आज पार्किंग मिळेल की नाही डाऊट आहे. फायनली आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळेला. तर आता सध्या आहोत, एक गाडी आमची पार्किंगला गेले, दुसरी पण आता लावतोय. आता आम्ही चालत चालत चाललोय. बघूया किती गर्दी असेल ती माहीत नाही. फायनली चालत चालत निघालोय. ही 2 टाळकी बघा आमची, हे दोघी हाय, आणि इथे मी चाललोय. आता मस्त असं कळेलच आता. मस्त असं बाहेर स्टॉल पण लागलेले आहेत, तुम्ही खरेदी करू शकता. बाहेर असे स्टॉल लागले. हो चालेल, मागे पुढे मागे पुढे. भरपूर स्टॉल लागले. आपण काय करायचं, घेऊन घ्या. आणि फायनली काल गणपतीचा उत्सव झाला ना, म्हणून त्या सगळी यात्रा भरलेली आहे. रिधू बघ रिधू. मस्त केली व्यवस्था अशी. आता आज लाईन आता आम्हाला किती मिळते ते बघणार आहोत आम्ही. आणि रेशमी आणि भाऊ मागे आहे. चलो शुभ्रा, यतीन भाऊ, श्रद्धा, ते आरव कुठे आहे? आरव आहे. प्रसादाची हे झालं, टायमिंग झालं आहे, म्हणून प्रसाद पण एकीकडे चालू आहे आणि एकीकडे दर्शनाची लाईन आहे या साईडला, आणि इथे प्रसादालय आहे. बघू शकता तुम्ही. तो आहे तिथे मंदिर. प्रत्येक देवळाचे रूल्स झालेत आणि हे कंपल्सरी आहे, पाहिजेच करायला, त्याशिवाय समजणार नाही लोकांना. पण सर्वात शेवट आमचा नंबर होता. आता तुम्ही बघू शकता आमच्या पाठी अजून तेवढीच, त्याच्यापेक्षाही जास्त लाईन लागलेली आहे. नंतरला उगाच रूल्स पाळायला पाहिजे, एवढंच करते. नक्की साहेब ह्यांनी प्रदक्षिणा केलेली आहे आणि ह्या आल्यात कुठून? हां, कोल्हापूरवरून आल्यात गणपतीपुळेला, आणि ही प्रदक्षिणा आहे ना ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. तर इथे त्यांचा आता मी जस्ट फोटो काढून घेतलेला आहे. थँक्यू. फायनली मस्त असं दर्शन झालं आहे. बाप्पाचा बड्डे झाला, आता माझा पण बड्डे येणार आहे, म्हणून आम्ही इथे आलो होतो. मस्त छान वाटलं. आणि आता आमचे दर्शन झालेले आहेत. आता रिदूला थोडंसं भरवू, नंतरला आम्ही निघू. आणि हा असा मस्त असा परिसर आहे, खूप छान डेकोरेशन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. समुद्रात गर्दी बघू शकता तुम्ही. हा चला चला.
आता आम्ही जेवायला आलोय हॉटेल वरद विनायक. बघूया आता, घरगुती जेवण आहे ना, तिथे जेवणार आहोत. हे बसलेत आणि आता खाणार आहोत आम्ही नॉनव्हेज. ही सुरमई थाळी आहे, ही कोळंबी थाळी आहे. आलो चिकन थाली आणि बांगडा थाली. नको, घ्या घ्या भाऊ. आता आम्ही जेवायला बसलो. रात्रीचा असा मस्त असा व्ह्यू आहे इथला, बघू शकता तुम्ही. रूम वगैरे खूप छान आहे. फक्त एकच आहे की इथे जेवणाची सोय नाही. जेवायचं असेल तर तुम्हाला बाहेर जायला लागतं. तर आता आम्ही बाहेरच चाललो, तिथेच आम्ही जेवून वगैरे येणार आहे. आणि आरव, यतीन भाऊ वगैरे ते गेले समुद्रावर आणि आता आम्ही चाललो आहे उशिरा. ए चल नाही तर. संध्याकाळी आलो आहे, मस्त अशी लाईटिंग केली आहे, छान वाटतं व्ह्यू. मस्त अशी नारळाची झाडं आहे, त्याच्यातून दिसतोय चांदो मामा. शाळेची पिकनिक आले वाटतं. संध्याकाळी पण मस्त आहे बघ. ॲक्च्युली का ताटांवरनं अंदाज घ्या, जेवणाची टेस्ट खूप छान आहे. कधी तुम्ही गणपतीपुळेला आलात तर मी तुम्हाला लोकेशन दाखवते. जर तुम्हाला गणपतीपुळेला येऊन जर नॉनव्हेज खायचा झाला तर हा हॉटेल वरद विनायक म्हणून आहे, हायवेलाच आहे, बघू शकता तुम्ही. तिथून जाण्याचा आहे तो गणपतीपुळेला रस्ता आहे आणि इथून जाताना असा हे हॉटेल मालवणी कट्टा म्हणून आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे हा हॉटेल वरद विनायक. जेवणाची टेस्ट एक नंबर आहे. आम्ही सकाळी पण जेवलो, पुन्हा संध्याकाळी पण आम्ही इकडेच जेवायला आलो. दोघंच आहेत पण मॅनेजमेंट एवढी भारी आहे ना दोघांची पण. प्रॉपर काकी आहेत, ते जेवण बनवून देतात. काका आम्हाला लगेच सर्व करतात आणि पटापट हां अर्धा तास जाणार, कारण नॉनव्हेज जेवण आहे, मच्छी वगैरे फ्राय व्हायला वेळ जातो. पण जेवणाची टेस्ट एक नंबर आहे. घ्या कापा. Happy birthday to you. Happy birthday.